हॅलो. हॅलो. हॅलो रसिक. हॅलो रसिक. नमस्कार. जाता खुर्ची टाकून बसलो. हॅलो. बसले का गुरुजी? खेड्या पाहिजे लोक का गुरुजी एवढे तुम्ही देतच नाही? गावात नव्हते का? नाही जाणून. हॅलो रसिक. हॅलो. हा बोला. राहुल मोड बोलून राहिले मॅडम निमगाववरून. कुठून बोलताय? निमगाव. निमगव्हाण. निमगव्हाण. काय करता तुम्ही तिथे? मी टेलरिंग काम करतो. टेलरिंग करता? टेलर. हो ना. किती दिवसापासून करताय हा व्यवसाय? मला झाला 15 वर्ष झाले. बरं. तुमच्या घरी पण करायचे का हाच व्यवसाय? नाही मॅडम, माझ्या घरी नाही करायचे. मीच शिकलो. बरं. कुठे शिकला मग हे काम? मी अमरावतीला शिकलो. अच्छा अच्छा. बरं. हा. मग आता कोणते कोणते कपडे शिवता तुम्ही? जेंट्सचे सर्वच, पॅन्ट शर्ट. अच्छा. हा. आज कोणते गाणं ऐकायचंय राहुलजी? आज मला तू इस तरह से मेरी जिंदगी में शामिल है हे गाणं ऐकायचं मॅडम, मोहम्मद रफीच्या आवाजमध्ये. बरं. आपल्यासोबत कोणाला ऐकायचंय? माझी पत्नी आहे हा. दीपिका राहुल मोड, आणि माझा मुलगा आहे स्वयं राहुल मोड. बरं. हा. मोहोड नाही का? हा मोहोड. कोणतं गाव म्हटलं आपलं? निमगाव, तालुका चांदूर, रेल्वे. बरं. तर राहुलजी तुमच्यासाठी आता आम्ही ऐकवित आहोत तुम्ही सांगितलेलं हे गीत. ऐका तर. हा. तुम्ही मंगला मॅडम बोलतात मॅडम? हो हो. हा. ठीक आहे. नमस्कार. धन्यवाद. थँक्यू. हा. फोन इन कार्यक्रम. हॅलो रसिक. हॅलो रसिक. बोला. हा नमस्ते मॅडम. नमस्ते. कोण बोलतंय? मी जोडणीवरून आशा नगराडे बोलत आहो मॅडम. आशा नगराळे. हो, याच्या आधी लावला होता तुम्ही. मंगला मॅडम बोलत आहे का? हो बरोबर. कारण मी याच्या आधी फोन लावला होता ना तुम्हाला. बरोबर आहे. आपण बोललो एकदा. हो. आता काय सुरू आहे तुमचं? माझं राहणं गोदनीला. काय सुरू आहे? आता काही नाही, सध्या घरीच राहते मॅडम. घरी आहात? घरीच राहते आता सध्या. हो ना. घरीच राहते घरी. हो. तर मग वेळ कसा जातो तुमचा? काय नाही मॅडम, आता कामाधंद्यात वेळ निघून जातो आणि आमचा एटीएम चालू राहतो ना. बरोबर आहे. हो. कारण तेच आपल्याला एक वेळेसाठी ते आपल्याला टाइम आपला माहीत पडू नाही देत ना. आणि आणखी कोणते छंद आहे तुम्हाला? मला गाण्याचा छंद आहे मॅडम. हा. आणि आता आपण कोर्स केला होता मसाजचा, तर मसाज करते. तसा माझा छंद आवडता गाणेच आहे. बरं बरं. मसाज म्हणजे बाळंतीण वगैरे? हा. मोठ्या मोठ्या माणसांची, ज्यांचा हातपाय वगैरे मुडकून राहते, हो, तशा लोकांची. कुठे घेतलं प्रशिक्षण? हो. हे प्रशिक्षण कुठे घेतलं म्हटलं? मी प्रशिक्षण का मॅडम अमरावतीला, डॉक्टर नरेंद्र भिवापूरकर अंध विद्यालय. अच्छा. बरं. अशा ताई हो. कोणत्या प्रकारची गाणी आवडतात तुम्हाला? मला म्हणजे मीडियम गाणी आवडतात मॅडम. आज कोणतं गाणं ऐकायचंय? मला की नाही मॅडम, ते जंगल पिक्चरचं गाणं आहे का मॅडम? हो. ते अनुराधा पौडवालच्या आवाजातलं आहे, हम तो थे अंजाली. बरं बरं. तुमच्यासोबत कोणाला ऐकायचंय? माझ्यासोबत ते गाणं मॅडम विशेष म्हणजे माझ्या ननदलाच आवडते ते गाणं. माझी ननद आहे रितू मानकर. बरं. आणि एक दुसरी ननद आहे माझी जयश्री भगत, सुनील भगत, माझे नंदई. आणि माझी दुसरी ननद आहे रवीना श्रीरामे. माझी सासू आहे पुष्पा नगराडे. आणि माझा मुलगा आहे अर्णव नगराडे, मुलगी आहे संघर्षा नगराडे. माझे मिस्टर आहे गोपाल नगराडे. आणि तुमचे आवर्जून कार्यक्रम जे ऐकतात, म्हणजे आम्ही तर ऐकतोच, पण माझी सासू आहे ते पुष्पा ठाकुरीन, ते तुमचा कार्यक्रम आवर्जून आठवणीने ऐकते. बरं. त्यांना पण ऐकायचं आहे. हा. कुठे कोणत्या गावाला राहतात? इथेच गोदनीला.
बरं, तर तुमच्यासाठी आणि तुमच्या सगळ्या नातेवाईकांसाठी आता ऐकूया हे तुम्ही सांगितलेलं गीत. ठीक आहे मॅडम, धन्यवाद. हॅलो रसिक. हॅलो. हॅलो रसिक. बोला हॅलो. बोला बोला हा हॅलो रसिक. बोला बोला. हा कोण मंगलाताई बोलत आहे का? हो बरोबर. हा मी रोहित महादेव बेंडे बोलत आहे गजानन भजनी मंडळाच्या वतीनं. अच्छा अच्छा, कुठून? रुईवरून? रुईवाईवरून. अच्छा, काय भजनी मंडळ आहे का तुमचं? भजनी मंडळ आहे आमच्या इथं. आणि तुम्ही काय करता? मी टेलर काम करतो. बरं बरं. हा आमचं भजनी मंडळ आहे. किती किती वर्षापासून टेलर काम करता? मी तर कमीत कमी नाम म्हणलं तर आता 50 वर्ष झाले. 50 वर्ष? 40 वर्ष झाले मी टेलर काम करत आहे. बरं बरं. आणि गाव कोणतं आहे तुमचं? रुईवाई. तिथेच जन्म झाला? हा हा हा. बरं बरं. तुमच्या घरी शेती वगैरे नाहीये का मग? शेती आहे. ते कोण करतं? मुलगा आहे. बरं. हो. हा, मला रेडिओ ऐकायला वेळ मिळतो का तुम्हाला? रेडिओ मी सकाळी 5:57 पासून तर संध्याकाळी 9 वाजेपर्यंत चालूच राहते. बापरे, म्हणजे दिवसभर रेडिओ ऐकता? हो, रेडिओ पूर्ण चालूच राहते. बरं. मग आपलं मशीनचं दुकान आहे टेलरिंगचं. हा 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 हा. हा तिथंच आपलं करमणूक होते. अच्छा, किती मोठं गाव आहे? किती लोकसंख्या आहे तुमच्या गावाची? आमच्या गावात मी समजा 3600 वोटिंग आहे ताई. 3600? हो. रुईवाई म्हणजे माहूरकडे आहे का? नाही आपले आपलं हे नाही का आर्मी हा. मांगोळ कारखाना. अच्छा अच्छा, तिकडे आहे. हा तिथून अंदर यावं लागते अकोला बाजार रोडनं. बरं, आज कोणतं गाणं ऐकायचं महादेवराव? हा गाणं ते कोणतं? आम्हाला भजन ऐकायचं आहे ताई. कोणतं? ते चेदरी या झिली झिरी अनुप जलोटाजीचं. अच्छा, बरं बरं. तुमच्यासोबत कोणाला ऐकायचंय? हा ते आमचे अध्यक्ष आहे वसंतरावजी तिजारे, हा. साहेबरावजी खांडरे, बरं. रामोजी राऊत, हो हो. दत्ताजी मेश्राम आणि प्रकाश देवकते. ठीक आहे, तर तुमच्यासाठी आणि तुमच्या मित्रांसाठी आता ऐकूया ही भक्ती रचना. हो हो. हॅलो रसिक. हॅलो, नमस्कार ताई. नमस्कार. कोण? मी लई दिवसानं फोन केला. तुम्ही ऐकलंय का ते सुलोचना चव्हाण यांचं? हो. अच्छा, बरं. आता ऊसाची काय अवस्था आहे? पीक कसं आहे तुमचं? नाही, आताच लागण झाली आपली. लागवड आता झाली आहे? लागवड झाली आपली. किती एकरात आहे? 2 एकर आहे. बरं बरं. मग हे साखर कारखाना कोणता आहे तुमच्याकडे? साखर कारखाना आपल्याला दोन्हीच्या सेंटरवर बघा गेवरायचा आहे. हा. बदामराव पंडित. बरं. हा. आणि आपल्या जवळपास एक आता चालू व्हायला लागला आमचा इकडे खाली माजलगाव आहेच. अच्छा अच्छा. हा. आता पुढच्या हंगामाला आपल्या जवळच व्हायला लागला 10 किलोमीटरवरच. बरं. हा हा. हो. बरं, बळीरामजी आज कोणतं गाणं ऐकायचंय? आपल्याला ह्याच्यातला टाका ना, आला थंडीचा महिना. लयच खूप थंडी सुटली हो आपल्याकडे आज. अच्छा. जसं मोसम तसे गाणे पाहिजेत ना आपल्याला बी का? हो बरोबर आहे ना. आला थंडीचा महिना. थंडीचा महिना आला, थंडीचा महिना. या वर्षी तर जरा थंडीने कहरच केलाय नाही का? हा, या वर्षी कहर केलाय थंडीने. हा कहर केलाय. आणि कसं आहे, रात्र बी आता थंडीत ऊस लागवड केली तर खूप थंडी होती ना आम्हाला. हो बरोबर आहे बरोबर आहे. हो, एका अजून आजची रात्र बी जरशी राहिलेले लागवड चालूच आहे. रात्री बरं का बरं करायची लागवड, दिवसा का नाही करत? ताई आपल्याकडे ते रात्रीचा गॅप देतात लाईटचा. हा. रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंत. लोड शेडिंग. 3 फीटचा मोटराची गॅप. अच्छा अच्छा. हा हा. दारे धरायला. बरं बरं. हा. 10 वाजल्यापासून दारे धरावं लागतात आपल्याला ते. मग आता आज तुम्ही जे गाणं सांगितलंय ते आता जरा थंडी कमी करणारं गाणं ऐकूया. तुमच्याकडे पाठवित आहो तुम्ही सांगितलेलं गीत. हॅलो रसिक. हॅलो. हॅलो रसिक. बोला. मी आर्मीवरून नंदकुमार शिवराम बोलतो आहे. हा हा हा. बोला शिवरामवर भाऊ. फोन लावला होता आज मंगळवार म्हटलं. बरोबर आहे. काय सुरू आहे सध्या? आता आपलं शिवणकाम ताई.
अच्छा, तुम्हाला माहिती आहे का आज सगळं टेलर लोकांचे फोन लागत आहे. हो अरे मग योगा चांगला मला ना. हो, चांगला योगायोग आहे. म्हणजे आज टेलर लोकांचा दिवस आहे असं मला वाटतं, नाही का? होऊ शकतं ना, काही सांगता येत नाही. योगा चांगला आहे मग आज. बरं, आता सीझन सुरू आहे तुमचा, नाही का? हो, टेलरिंगचं काम चालू आहे. आता वेळात वेळ काढून द्यावं लागते आपल्या आकाशवाणीसाठी. हो हो हो. पण आता रेडीमेडच्या युगामध्ये लोक शिवतात का कपडे? शिवतात ना. ते आता यंग यंग जनरेशन जरी असलं तरी बाकीचे आहे ना. जुने लोक? जुने लोक भरपूर आणतात. बरं, अच्छा. मग आता शिवरामवारजी रेडिओ वगैरे ऐकता की नाही सध्या? रोज राहते ना आपल्या वरीच आणून बसून. असा रेडिओ म्हणजे मशीनच्या वरीच आहे. हो, बरोबर आहे. मग आज कोणते गाणं ऐकायचंय? आपल्या देशमधलं गाणं आहे अपना देश. किशोर कुमार लता मंगेशकरच्या आवाजातलं. कधी? आता लोकशाहीचा उत्सव झाला निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये. हो. 21 मत त्याच्या पार्श्वभूमीवर पाहिजे होतं गीत. सुनो चंपा सुनो तारा. हो बरोबर आहे ना. बरं, तुमच्यासोबत कोणाला ऐकायचंय? माझ्यासोबत माझा परिवार आहे. बालू मनवर आहे, शेख इसूबाई आर्नेवाले, मांगूलाल तुंगर आहे, हो. राम हरी लोखंडे आहे, बरं, सुरेश गुजर आहे. तर तुमच्यासाठी आणि तुमच्या श्रोता मंडळीसाठी पाठवित आहोत. आम्ही किनवटून बोलावलो. नाव सांगा तुमचं. माझं नाव रत्नमाला साहेबराव सावते. रत्नमाला साहेबराव सावते. सावते. हा, सावते. बरं, काय करता रत्नमाला ताई? मी शेतात जातो. शेतात जाता? हो. बरं, तुमच्याकडे शेत आहे का? नाही, आम्ही मजुरीला जातो शेतात दुसऱ्याच्या. मजुरीला जाता? हो. बरं बरं. मग आता शेतातूनच बोलत आहे का तुम्ही? नाही, आता सध्या काम बंद राहत आमचे शेतातले. आता घरीच आहोत म्हणून नाही का. अच्छा, काम का बरं बंद हात? आमचे काम आता आटपत आले शेतातले. आता अच्छा. कापसा वेचणी कमी झाली. आता धुमाचा याचा फुटल्यानं आम्ही हम्म हम्म हम्म. बरं, मग घरी आता काय काम सुरू आहे? आता घरचंच काम, धुणं भांडे, साफसफाई. बरं. घरी कोण कोण असतं तुमच्या? माझ्या घरी मी, माझी सासू, माझी मुलगी. बरं. मुलगा, सून. हा हा. हो. मोठं खटलं आहे तुमचं, नाही का? हो, मोठं नाही, छोटच आहे. बरं, आज कोणतं गाणं ऐकायचंय तुम्हाला? हॅलो, गाणं सांगा म्हणाले. आम्हाला दिनगीत ऐकायचं आहे. बरं, तुमच्यासोबत कोणाला ऐकायचंय? माझ्यासोबत माझी सासू, मुलगी, नाव माझ्या सांगा. आमच्या घरातले किरायदार. अच्छा. हो, सगळ्यांना ऐकायचं आहे. त्यांचे नाव सांगा. बरं, नाव माझी सासू मुक्ताबाई निवृत्ती सावते. हा. माझी मुलगी पूनम साहेबराव सावते. बरं. आणि मनतशा, सय्यद इम्रान. हा हा. आणि तिची मम्मी अच्छा. यास्मीन बेगम. ओके. हो. तर तुमच्यासाठी आणि तुमच्या सगळ्या खटल्यासाठी ऐकवित आहो हे भीमगीत, ऐका. बर. माझ्या भीमाच्या नावाचं कुंकुलविल रमान, 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 कुंकुलविल रमान, कुंकुलविल रमान, कुंकुलविल रमान.
हॅलो रसिक. हॅलो 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 रसिक, बोला. मी विनोद लांजेवार बोलत आहे मॅडम. कोण बोलत आहे? विनोद लांजेवार, उसळगव्हाण. हॅलो. विनोद लांजेवार. हां हां हां, बोला बोला. मला गाणं ऐकायचं होतं. हो, आता काय सुरू आहे तिथे? उसळ गव्हाण. उसळगव्हाणला आता काहीच नाही. आता शेताची गव्हाला कामं पाणी झाली गेली का? देणं चालू आहे. हा, शेताचे काम आटपले का? हो. आता काय शेतामध्ये? आता शेतामध्ये तुरी आहे. तुरी आहेत. हो. कशी आहे कंडिशन तुरींची? कंडिशन काही नाही. आता यावर्षी काही पिकाचं बरोबर नाही आहे. पिकं बरोबर नाही आहेत. नाही ना, मग शेंगाच आता नसल्यासारखे आहे. विनोद भाऊ. हा हा, बोल ना. हॅलो. हा, बोला म्हटलं. मग आता हॅलो. दुसरं पीक नाही घेणार का, हरभरा वगैरे? नाही नाही, पाणी नाही ना. बरं. ओलीत नाहीये नाही का? नाही नाही. आज कोणतं गाणं ऐकायचंय तुम्हाला? मला ते तुकाराम महाराजाचा अभंग ऐकायचा होता. वृक्षवल्ली आम्हा सोयरी. बरं. वृक्षवल्ली आम्हा सोयरे, हे तर आता आपण सगळ्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे नाही का? हो हो झाडं लावायला पाहिजे. हो. तर तुमच्यासोबत आणखी कोणाला ऐकायचंय? आमची घरची मंडळी आहे. माझी पत्नी आहे संगीता लांजेवार, मुलगी आहे मुक्ता लांजेवार, हो. दुसरी मुलगी आहे वंदिता लांजेवार, मुलगा आहे सोपान लांजेवार, न घारपडवरून गोंजीकडे गुरुजी आहे. बरं, तर तुमच्यासाठी आणि तुमच्या परिवारासाठी आता ऐकवित आहोत. तुम्ही सांगितलेलं हे भक्तिगीत ऐका. हॅलो रसिक. हॅलो. हॅलो हां, बोला. मॅडम, मी बावळगाववरून पवन गुप्ता बोलतो. बोला पवनजी. माझं भांडेला आहे बस स्टँडवर बावळगावच्या. बरं बरं. आणि माझ्यासोबत माझा मित्र आकाश राऊत, हां हां. अभिलाष कोवे. तुम्ही सगळेजण रेडिओ ऐकता नाही का? हो, नेहमीच ऐकतो मॅम. बरं. आणि हा व्यवसाय कधीपासून करता? आता तसं तर पाहतो म्हटलं तर माझे वडील करतात व्यवसाय. हां. माझ्या वडिलाला 40 वर्ष होत आहे त्या व्यवसायाला, हो का? आणि 10 वर्ष मला होत आहे. बरं बरं. आणि गाव कोणतं आहे तुमचं? माझं प्रॉपर गाव कोपरजांकर आहे. कोणतं? बावळगाव बस स्टँडवरून 2 किलोमीटर कोपरजांकर आहे. कोपरा जानकर. हो. बरं बरं. मग आता बेमळा डॅम जो आहे ना, हो, हा, तिथून माझ्या गावावरून फक्त 1 किलोमीटर आहे. बरं बरं. डॅम, आता डॅमची काय अवस्था, किती भरलेला डॅम? माहित नाही मॅडम, जात नाही केव्हा. ते कसं चिंतामणीचं महत्व कळायला नाही म्हणून हां. त्या प्रकारे आमचा विषय आहे. बरं. मग आज गाणं कोणतं ऐकायचंय पवनजी तुम्हाला? गाणं तर तसं तर काही गाणं ऐकायला येईल होतं, पण फोन लागला पाहिजे हा महत्वाचा विषय होता. हो ना. कारण आम्ही बरेचदा प्रयत्न करता, फोन लागत नव्हता, आज फोन लागला. बरोबर आहे. हां, आम्हालाही आनंद म्हणून ते होतो अत्यंत एकदम आनंद आहे फोन लागल्यामुळे. हां, मला तरी पण आता सोपं आहे. तुम्ही त्या हिशोबानं ते जे गाणं आहे ना आपलं सयारा पिक्चर मधलं, नाही ते नाही आमच्याकडे गुप्ताजी. सयारा तो बदला नाही, ते नाही आमच्याकडे. दुसरं सांगा. ओल्ड गाणं मग पागल आहे. हां, त्यातलं कोणतं? दिल तो पागल है, दिल दिवाना आहे. बरं. तुमच्यासोबत कोणाला ऐकायचंय? तुमच्या मित्रांना? माझा मित्र आकाश राऊत आहे, हो. अभिलाष कोवे, हां हां. सचिन घोरपळे, बरं बरं. गोकुल चंदकापुरे, अच्छा. समाधान जगताप आणि अनिल देवतडे. तुमच्यासाठी आणि तुमच्या मित्रांसाठी ऐकवित आहोत हे गीत. ऐका. धन्यवाद. हॅलो रसिक. हॅलो. हॅलो रसिक. बोला. हॅलो रसिक, कोण बोलतंय? मी कोल्ली पुनर्वसन कोल्लीवरून बोलतो. नाव सांगा. किसन बागडे. काय करता तुम्ही? काय नाही, पॅरलिस मारलेला आहे. पॅरालिसिस झालाय? मला आवड आहे त्याची, हॅलो रसिकची. बरं तर मला बुद्धगीत ऐकायचं होतं. बरं. किसनराव, पॅरालिसिस कधी झाला तुम्हाला? 15-16 मध्ये पॅरलिस मारला मला. हो का? कशामुळे? ते ऍक्सिडेंट मध्ये मारला. ऍक्सिडेंट मध्ये? हो. म्हणजे पडले होते का तुम्ही? नाही, ते ऑटोवाल्याने भिडवलं झाडाले. ऑटोवाल्याने धडक दिली?
हो बरं, मग आता कसं घरीच असता का तुम्ही? हो घरी असतो बुटाबुटी. आणि तुमचं सेवा कोण करते मग? काय निराधार जगतो बा. अच्छा, मग आता रेडिओ हो. तुमचा एकमेव आधार आहे नाही का? हो रेडिओ आता काहीतरी मनोरंजनासाठी काय तुम्ही FM. हो का? बरं किसनजी, आज कोणतं गाणं ऐकायचं तुम्हाला? मला बुद्धगीत ऐकायचं होतं मॅडम. कोणतं? तुमच्या बरं. मनात द्या ना. माझी मिसेस आहे मनीषा बागडे. हां हां. माझे मामा आहे सुरेश गुजर. बरं. हं. घराजवळच राहते आमचे ते. बरं, तर तुमच्यासाठी त्यांनी आणि सांगितलं तुमच्या फोन करा परिवारासाठी- म्हणे याच्या मोबाईलवर. आ? रोरचिवले त्यांच्या मोबाईलवर फोन केला मी. हो बरोबर आहे. तर आता हो. तुमच्याकडे पाठवीत आहो, तुम्ही सांगितलेलं बुद्धगीत ऐका तर. बुद्ध गौतम का संदेश जग को सुनाए। बुद्ध गौतम का संदेश जग को सुनाए। सत्य और शांति के आदर्श हम ना भुलाए। बुद्ध गौतम का संदेश जग को सुनाए। बुद्ध गौतम का संदेश जग को सुनाए। त्रिशरण मंत्र ये मुख से निरंतर उच्चारो। मंत्र ऐसे पेना बाड़े हृदय के उभारो। मोह को त्याग से क्रोध को संयम। हॅलो. हॅलो हॅलो रसिक. हॅलो रसिक. नमस्कार. जाता खुर्ची टाकून बसलो. हॅलो. बसले का गुरुजी? खेड्यापाड्याचे लोक. का गुरुजी एवढे तुम्ही भेटत नाही? गावात नव्हते का? नाही जाणून. हॅलो रसिक. हॅलो. हा बोला. राहुल मोड बोलून राहिले मॅडम निंगवानवरून.